जेवली मग चल ना आता खाली गर्दी नाही तर
निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म 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 निर्धारी हे वर्म तू कोण रे निर्धारी हे वर्म तू कोण रे निष्काम निश्चल निष्काम निश्चल विठ्ठले निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म 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 निर्धार हे वर्म तू कोण रे निर्धार हे वर्म तू कोण रे निष्काम निश्चल विठ्ठले विश्वास निष्काम निश्चल विठ्ठले विश्वास निर्धार हे वर्म तू कोण रे निर्धार हे वर्म तू कोण रे
निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहो नये वास अनेकांची. तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला, तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला, नाही ऐकिला ऐसा कोणी. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकांची. पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम सच्चिदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्म परानंदमीशमालंदी वल्लभम. श्री ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर्भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. विठ्ठल निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकांची. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. उपदेशपर प्रकरणातला अभंग आहे. देवासमोर उपस्थित होण्याची विधा पद्धत प्रकार तुकोबाराया आपल्या स्वानुभवातून या अभंगामध्ये अभिव्यक्त करतात. विठ्ठल लग्न सराईच्या दिवसांमध्ये देवासमोर उपस्थित व्हायची वेळ आलेली. हल्ली वातावरण कशाचं आहे म्हणजे बुवा लोक सुद्धा लग्न सराईच्या वातावरणामध्ये आणि देवाला आपल्याला गायचं आहे. वातावरण लग्न सराईचं जरी असलं तरी देवाला आळवल्याशिवाय गत्यंतर नाही. वास्तुशांतीच्या निमित्तानं हा कार्यक्रम 3 चरणाचाच अभंग आहे. छोटेखानी अभंग आहे. पण तुकोबारायांच्या अभंगाची विशालता आपण तपासण्याचा चिंतन करण्याचा प्रयत्न करू. हरिभक्त परायण कृष्णबाबा केने यांच्या या नूतन वास्तुशांतीनिमित्तानं देवाला आळवण्यासाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत. आमच्या देवराज महाराजांमुळे इथं येणं झालंय. वेळ आपल्याला कमी उरलेली आहे. आता आजकाल नियम असे चालू झालेले आहेत. कीर्तन कितीला पण सुरू करा पण 9लाच उरकलं पाहिजे. तो बुवा चांगला. विठ्ठल विठ्ठल. आपण ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित दिसली. आम्हाला खूप आनंद वाटला, बरं वाटलं. वक्ता तो वक्ता नोहे श्रोते निवीण ज्ञानोबाराय बोलतात. तुकोबारायांचा अभंग आहे. थोडंसं आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू. छोटेखानी अभंग आहे. सगळ्यांच्या परिचयाचा असेल किंवा नसेल पण ज्या महत्वाच्या मुद्द्यांना तुकोबारायांनी हात घातलेला आहे. आपली ताकद आता ओळखायची. आपण त्यापैकी किती मुद्द्यांना हात घालू शकतो. हो विठ्ठल. आपल्या लोणार
परिसरातले दिंडीचे अध्यक्ष ना, अध्यक्ष कल्याण महाराज आणि जनार्दन महाराज, कल्याण तालुका आणि जनार्दन महाराज ठाणे जिल्हा, आमने लोणार परिसर. आमने लोणार परिसर. असं आहे का? आम्ही जरा या सगळ्यापासून जरा दूर असतो ना, त्याच्यामुळे हे ध्यानात ठेवायला कठीण जातं सगळं. पण आपण सगळे प्रेमी मंडळी आहात, वासुदेव महाराज आपले या ठिकाणी उपस्थित आहात. आपण सगळी जण आहात आणि आमचे भगवान बाबा लांबून आले. आपल्या सगळ्यांच्या पायावर एकदा डोकं ठेवतो. वेळ छोटीशी राहिलेली उरलेली, अभंग छोटासा जरी असला तरी वेळ सुद्धा तेवढी जाता निघून गेलेली आणि 9च्या पुढे गेल्यानंतर तुमची चलबिचल चालू होणार. त्याच्यामुळे जास्त परिहार न देता वास्तुशांतीच्या निमित्तानं आपण एकत्रित आहोत आणि भगवंताला गायचंय. एवढ्या 2 गोष्टी सत्य आहेत. विठ्ठल विठ्ठल. इकडे किलकिल किलकिल असली जरी तरी आपल्यावर आहे, आपण विक्षेप मानून घ्यायचा की नाही. रस्त्याच्या कडेला कार्यक्रम असल्यावर असंच असतं आणि जागाही अशी उतार असल्यामुळे तुम्हालाही जरा कसं तरी बसताना कसमसल्यासारखं झालं आणि मलाही एका पायावर उभं राहून कीर्तन करायचं. ऐका, उपदेशपर प्रकरणातला अभंग आहे. भक्ती आपली फलीभूत व्हावी ही तुकोबारायांना चिंता. आपण जी भक्ती करतो ही फलीभूत झाली पाहिजे याची आपल्याला जरी चिंता नसली तरी तुकोबारायांना चिंता आहे. आणि भक्ती फलीभूत कशी होते हे तुकोबारायांनी स्वतः करून दाखवलेलं असल्यामुळे त्यांचे जे अनुभव आहेत ते अनुभव तुकोबाराया या अभंगामध्ये पिरवण्याचा, ओवण्याचा प्रयत्न करतायत. ऐका, भक्तीला फलीभूत होण्यासाठी भक्तीचा जो पाया आहे तो पाया या 6 प्रकारच्या षड्गुण ऐश्वर्याने संपन्न असला पाहिजे. ती भक्ती फलीभूत होणार नाही असं तुकोबाराया म्हणतात. न मी आतापर्यंत ऐकलेलं आहे न कधी ऐकलेलं आहे, पण हा पाया दिला पाहिजे. तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला. या 6 प्रकारच्या षड्गुण ऐश्वर्य संपन्न पायाला भक्तीला दिला. या षड्गुण ऐश्वर्य संपन्न पाया याच्यावर ज्याची भक्ती उभारलेली आहे अशी भक्ती ज्यानं देवाला अर्पण केली तो देवाच्या दरबारात उपेक्षित झाला असं आतापर्यंत मी नाही कोणी सुद्धा न पाहिलेलं आहे न ऐकलेलं आहे असं तुकोबाराय म्हणतात. तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला नाही ऐकिला ऐसा कोणी असे तुकोबाराय म्हणतात. याचा अर्थ तुकोबारायांचं पाहणं आणि ऐकणं किंवा तुकोबारायांच्या लेवलचं जे पाहणं आणि ऐकणं आहे त्या पाहण्यामध्ये ऐकण्यामध्ये असा कोणी नाही की ज्यानं हा 6 प्रकारचा पाया आपल्या भक्तीला दिलेला आहे आणि त्याची भक्ती फेल गेलेली आहे. ज्याची भक्ती फेल जाते म्हणजे मरायच्या आत जोपर्यंत भक्तीला फल मिळत नाही त्याची भक्ती या 6 प्रकारच्या लक्षणांच्या व्यतिरिक्त असावी असं तुकोबारायांचा सरळ सरळ संदेश आपल्या समोर आहे. विठ्ठल. ही लक्षणच आहेत एक प्रकारे भक्तीची. आपल्याला या अभंगावर खरं चिंतन करायला इमानदारीनं 1 सप्ताह पाहिजे. कसा 1 सप्ताह पाहिजे ते आपण बघूया, चिंतन करू. एखाद्या लक्षणाचा विचार झाला तरी बस. ऐका, भक्तीला जो पाया द्यायचा असतो, कारण आपण सगळीजण भक्ती करतो ना, पण ती आपण केलेली भक्ती या पायावर उभी आहे का हे तपासण्याची संधी या अभंगातून तुकोबाराया देतात. ऐका, 6 प्रकारचा पाया म्हणजे 6 प्रकारची ही भक्तीची लक्षणं तुकोबाराया म्हणतात. बघा, नंबर 1 निष्ठावंत भाव. भक्ती करण्यासाठी भाव अत्यावश्यक आहे हे या लक्षणाच्या द्वारे नितांत सिद्ध झालं. वर्म ते एक आहे दृढ धरावा भाव.
भाव नावाच्या पदार्थाला आमच्या संतांनी ज्या गांभीर्यानं आळवलेलं आहे, गायलेलं आहे, आपण जर ठिकाणावर असू तर आपल्या ते लक्षात येईल. नाहीतर वरपंगी भक्तीची संतांनी निंदा केलेली आहे. आपण सर्व सुज्ञ आहात, आपल्या लक्षात येईल. देवाला अर्पण केली जाणारी आपल्याद्वारे जी भक्ती आहे ती भक्ती या लक्षणानं उपलब्ध असली पाहिजे. तिचं पहिलं लक्षण आहे आपल्या जवळ असलेला जो भाव आहे, भाव कोणाजवळ नाही असा मनुष्यच नाही. श्रद्धामयोयम पुरुष. फक्त विचित्रपणा काय होतो, यो यत् श्रद्धा स एव सहा. विठ्ठला विठ्ठला. अंतःकरणामध्ये भाव किंवा श्रद्धा नाही का? प्रत्येकाची आहे, पण ती वाटून गेलेली आहे. संसारामध्ये विभक्त झालेली असल्यामुळे या विभक्त श्रद्धेचा ना संसाराला उपयोग होत आहे ना परमार्थाला उपयोग होत आहे. आणि त्याच्यामुळे आपली भक्ती फळाला यायच्या आत विरमून जाते. नारद भक्ती सूत्रकार जोरदार चर्चा करतात. मला पहिला मुद्दा आपल्या समोर ठेवायचा आहे. तुकोबरायांनी सांगितलेला तो असा आहे, भक्ती करण्यासाठी हा पाया आपल्या भक्तीला द्यावा लागेल. त्याचं नाव आहे निष्ठावंत भाव. पहिलं लक्षण आहे भक्तीचं. नंबर 2, लक्षण नंबर 2, भक्तांचा स्वधर्म पण निर्धार. नितराम धारयते ती निर्धार. ज्या भावनेला धारण करण्यासाठी धारणा शक्ती मजबूत असल्याशिवाय, धारणा मजबूत असल्याशिवाय भाव टिकत नाही ना. भावाला टिकण्यासाठी एक भाव नाही माझा. ज्ञानोबराय बोलतात, यो मे भक्त्या प्रयच्छति. त्या पदावर बोलताना ज्ञानोबराय बोलतात, एक भाव नाही माझा तरी पाल्हाडते. एका भावावर टिकावं लागतं. आणि भक्तीला भावनेत टिकवण्यासाठी निर्धार. त्याच्याजवळ जे भक्तीचं लक्षण आहे त्याचं नाव आहे निर्धार. हे अगोदर असायला हवं. त्या लक्षणाचं नाव आहे निर्धार. निर्धार म्हणजे काय? जरी हे आकाशवर पडो पाय, याचं नाव आहे निर्धार. विठ्ठल विठ्ठल. दोन लक्षणं झाली. निष्ठावंत भाव, भक्तांचा स्वधर्म, आणि निर्धार ही वर्म चुकू नये. तिसरं लक्षण बोलताना तुकोबाराय अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये बोलतात, निष्काम. निर्गतः कामः यस्मात् तस्मात् निष्कामः इति. ज्याच्या अंतःकरणातून संसाराला विषय करणारा एक सुद्धा काम हृदयामध्ये शिल्लक नाही, त्याला निष्काम म्हणतात. मग देवाची सुद्धा कामना त्यानं करू नये का? देवाची कामना नसेल तर त्याला भक्त कसं म्हणता येईल? आणि देवाची कामना जर त्याच्या अंतःकरणात असेल तर त्याला निष्काम तरी कसं म्हणता येईल? तरी सुद्धा भक्तीचं हे लक्षण प्रतिपादन केलेलं आहे. लक्षण नंबर 3, निष्काम. म्हणून या गोष्टी इतक्या विचारणीय आहेत. यासाठी फक्त मुद्दे आपल्या समोर मांडतो. उरलेल्या वेळामध्ये पुंडलिक वरदा करू. निष्काम. ज्याच्या अंत जे माझे निकामे सकाम. भगवंताचाच काम आहे ज्याच्या अंतःकरणामध्ये. अशी धारण केलेली भक्ती ज्याच्यामध्ये आहे ती भक्ती फलापर्यंत त्याला घेऊन जाते. निष्काम. लक्षण नंबर 4, निश्चळ. निश्चळ म्हणजे भक्ती करण्यासाठी शरीराची गरज आहे की चित्ताची गरज आहे? चित्ताची गरज आहे. माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही.
त्या चित्तामध्ये एका क्षणभरासाठी सेना नावीने फक्त वास्तव्यामध्ये एक चित्त लावलं, बाकीचं सगळं देवाला अर्पण केलं. तरी देवानं सांगितलं जमलं नाही यंदाची वारी म्हणे. निश्चळ, निश्चळ म्हणजे ज्याचं चित्त देवाला सोडून दुसरे कुठे चलायमान होत नाही त्याचं नाव आहे निश्चळ. हे भक्तीचं चौथं लक्षण आहे. भक्तीचं पाचवं लक्षण सांगताना तुकोबाराय बोलतात, विठ्ठले विश्वास हा भक्तीचा पाया आहे. ज्या इष्टदेवतेची आपण भक्ती करतो त्या देवतेवर असलेला विश्वास ज्याचा डगमगत नाही. याच्यामध्ये खूप केसा एवढं थोडं अंतर आहे. निर्धार म्हणजे काय आणि विश्वास म्हणजे काय हे इतके चिंतनीय मुद्दे आहेत की या मुद्द्यांचं चिंतन न करता आपली भक्ती कधी होती आपल्याला कळत नाही, म्हणून भक्ती फलापर्यंत पोहोचत नाही. विठ्ठली विश्वास. भक्ती करण्यासाठी पहिल्यांदा भांडवल घेऊन बाहेर पडावं लागतं. जसं वारी करायला आपण कसं निघतो, अगोदर शंकरपाळ्यांचा बोसका पाठीवर बांधतो मग वारीला निघतो. अगोदर वारी मागच्या शंकरपाळ्या असं कुठं असतंय का? असं नसतंय. जसं वारी करण्यासाठी हे भांडवल घेतो मग वारीला निघतो, तसं भक्ती करण्यासाठी पहिलं भांडवल आपल्या जवळ पाहिजे. भांडवल गाठी तरी विश्वास. झालो ते झालो निश्चय दास तुकोबाराय बोलतात. तेव्हा भक्ती करण्यासाठी पाचवं लक्षण आपल्या जवळ हवंय. भक्ती फलाला पोहोचेपर्यंत त्या लक्षणाचं नाव आहे विश्वास. आणि भक्तीचं सहावं लक्षण सांगताना तुकोबाराय बोलतात, पाहो नये वास आणि कांची पाहो नये वास. तुझे दास्य करू आणि का मागो खावया. काय पाहू नये वास अनेकांचे. एकदा का देवाच्या भक्तीला लागलो की दुसऱ्याची थोबाड बघायची गरज लागली नाही पाहिजे. देवाची भक्ती एक तर महाराज सगळं उरकून मग पूजेला बसा. तुम्ही शिल्लक ठेवून नको. सगळं उरकून दोन्ही असतील भांडी असतील. नाही जमत तर कथा विघ्न करी यदी याच्या वाचून जर पूजा करायला जमत असेल तर ते पण उरकून घ्या आणि मग बसा. पण एकदा का बसल्यानंतर दुसऱ्याची वास पाहायची वाट बघत असाल तर तो भक्ती खंडित होणारा ठरतो. विठ्ठल विठ्ठल. याला आमच्या भक्तिशास्त्राचा स्पेशली शब्द आहे, स्वतंत्र शब्द आहे, अनन्यता. अनन्यता जर बिघडत असेल भक्तीमध्ये, अनन्यता म्हणजे वारी करायला निघतो पण खिचा जोरदार घेऊन निघतो, खिच्याच्या जीवावर वारी करायला निघतो, अनन्यता बिघडते. अनेक प्रकारची अनन्यता बिघडणारी कारण शास्त्रामध्ये भक्तिशास्त्रानं गायलेली आहे. आतमधले बदल, बाहेरचे बदल, क्रियेत बदल, बोलण्यात बदल, राहण्यामध्ये बदल, चित्तामध्ये बदल, अनन्यता बिघडवून देणाऱ्या शेकडो घटनांचा उल्लेख भक्तिशास्त्र आपल्या समोर ठेवतो. पण ही अनन्यता नावाचं सहावं लक्षण भक्तीचं आहे. अशा षड्गुण ऐश्वर्य संपन्न पायावर ज्याची भक्ती उभारली, तुकोबाराय बोलतात, तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला नाही ऐकिला ऐसा कोणी.
या 6 लक्षणाने युक्त ज्याची भक्ती आहे त्याची, आणि त्या कर्तुम अन्यथा कर्तुम शक्तिमान परमात्म्याच्या दरबारामध्ये उपेक्षा होईल असं आम्ही तरी आतापर्यंत कोणाला ऐकलेलं नाही. अशी कोणाची उपेक्षा झालेली आहे असं आम्ही कधी पाहिलेलं नाही. अशी तुकोबाराया बोलतात. विठ्ठल विठ्ठल आता बघा, ही जी 6 लक्षणं तुकोबाराया प्रतिपादन करतात, या 6 लक्षणांना सांगण्याचा तुकोबारायांचा हेतू असा आहे, कारण अभंग उपदेश प्रकरणात आहे. तुकोबारायांचा उद्देश असा असावा की जी माझी भोळी बाबडी वारकरी जनता भक्ती करते, यांच्या भक्तीला तुलण्यासाठी यांनी अशा प्रकारचं चिंतन करावं, माझी भक्ती या 6 लक्षणांमध्ये बसते का. ती नवविधा भक्ती सांगितली ते स्वतंत्र प्रकरण आहे, पण ही 6 लक्षणांना युक्त असलेली भक्ती आमच्या भोळ्या बाबड्या देवाच्या भक्तानं का माझ्या भक्तीला फल मिळत नाही, म्हणून अशा 6 प्रकारच्या लक्षणांचा जर त्यानं विचार केला कल्याण होईल त्याचं. या अपेक्षेनं तुकोबाराया हा अभंग आपल्या हातात देतात. विठ्ठल विठ्ठल होतंय नेमकं उलटय महाराज आपल्याकडनं. संसारामध्ये सायास करत असताना मला फळ मिळो नाही तर नाही मिळो असं नाही करत महाराज. वेडा असला तरी प्रयोजन मनुद्दिश्य न मंद अपि प्रवर्तते, मंद अपि न प्रवर्तते. संसारामध्ये जे काबाड कष्ट मी करतो त्याला फळ मिळालंच पाहिजे हा आग्रह आहे. सायासी करीसी प्रपंच दिननिशी, प्रपंच दिननिशी. प्रपंच करताना आपण सायास म्हणजे त्याला म्हणतात शेंडी वाकडी होईपर्यंत प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल आपण असे उदासीन राहत नाही या सोंगारा महाराज. प्रपंच करत असताना ज्या उद्देशाने मी हे करतो तो उद्देश माझा पूर्ण हो नाही तर नाही हो असं नाही म्हणत महाराज. अतिशय आग्रह असतो. म्हणतात बेंबीचा देठ सरला तरी चालतो, माणूस आग्रह सोडत नाही. पण परमार्थ करत असताना मात्र हो नाही तर राहो या ज्या औदासिन्यानं भरलेल्या भावना आहेत त्या भावनांना समूळ उखडून काढण्यासाठी हा अभंग तुकोबाराया हातात देतात. फक्त घेणाऱ्यांनी सावधानतेनं हा अभंग हातात घ्यावा. विठ्ठल विठ्ठल साधी गोष्ट आपल्या समोर ठेवतो आपण. सगळी जण वारीला जातो आपण. असं एकही कोणी नाही आपल्यामध्ये की आपण वारी करत नाही. कशा करता हो वारीला जावं? वारीचं फल काय? वारीला कशा करतो जावं? देव भेटावा ना. एकदा तरी नको खरंचचा स्वप्नात तरी त्यांना आपल्याला दर्शन द्यावं या उद्देशानं आपण वारीला जातो. होते पूर्ण? नाही होत ना. नाही झालं तर नाही झालं, बघू पुढच्या वर्षी. हे चाललंय की नाही चाललंय आपलं? यदादित्य गतं तेजो जगत भासयते खिलम अशी त्याची उद्घोषणा आहे. यदादित्य गतं तेजो जगत भासयते खिलम यच्चंद्रमसि यच्च अग्नौ एतेषां सर्वेषां पदार्थानां मध्ये वर्तमान विद्यमान यत् तेज. या सगळ्या पदार्थामध्ये विद्यमान असलेलं जे तेज आहे याचा अर्थ आपल्यामध्ये सुद्धा ते माझं आहे अशी उद्घोषणा करणारा भगवान परमात्मा एकदा तरी त्याचं मला साक्षात्कार व्हावा, दर्शन व्हावं म्हणून वारी करतो. हे वारीचं फल निर्दिष्ट असताना सुद्धा माझ्या पदरात हे फल पडले की नाही पडले हे तपासायला मोकळे आहोत का हो आपण? भरलेल्या वारीमध्ये विणे उलटे करायचे दिवस आलेत महाराज. या फलाची अपेक्षा करणारे आपण वारीचं फल माझ्या पदरात पडलं पाहिजे याविषयी आग्रही भाव आपल्या भक्तीचा आहे का? नसेल तर हा अभंग तपासावा. विठ्ठल विठ्ठल भक्ती करत असताना
नाना इतर लक्षणाने युक्त आपली भक्ती असावी हा आग्रह धरून तुकोबाराय आपल्यामध्ये आलेले आहेत. ही कोणती कोणती लक्षणं आहेत? पहिलं लक्षण निष्ठावंत भाव. आपल्या भक्तीला याचं संपुट लागलेलं आहे की नाही हे आपल्याला तपासावं लागेल. आपल्या देवावर असलेला विश्वास, देवावर असलेला भाव, त्या भावनेला निष्ठा नावाचं संपुट लागलेलं आहे की नाही हे भक्ती करणाऱ्याला रात्रंदिवस तपासावं लागतं. जो भक्ती करतो देवाची, त्या भक्ती करणारानं माझा देवाप्रती असलेला भाव निष्ठा या संज्ञेला पात्र होणार आहे की नाही हा विचार करावा लागतो. आणि जर असा विचार करायला जर आपण मोकळे नसू तर आपली भक्ती राहत नाही असा इशारा न कळत तुकोबारायांचा आपल्या भक्तीकडे आलेला आहे. आणि तुकोबारायांचा इशारा डावलून आपण भक्ती करावी. इतके जर श्रेष्ठ आम्ही असू तर असले श्रेष्ठांची वारकरी संप्रदायाला गरज नाही. विठ्ठल विठ्ठल महाराज, जितकं भूताला मानतो आपण तितकं जरी देवाला मानलं तरी भरपूर झालं एका जिंदगीमध्ये. निर्धार दुसरं लक्षण, निष्कामता तिसरं लक्षण, निश्चलता चौथं लक्षण, विठ्ठली विश्वास पाचवं लक्षण आणि पाहू नये वास अनेकांची म्हणजे अनन्यता सहावं लक्षण. या 6 लक्षणाने युक्त आपली भक्ती असली पाहिजे हा आग्रह घेऊन तुकोबाराया आपल्यामध्ये आलेले आहे. आता या 6 लक्षणांचा विचार एका कीर्तनामध्ये संभव नाही. एका लक्षणाचा विचार आपल्याला जरी करता आला तरी या लक्षणांचं गांभीर्य काय आहे हे आपल्या लक्षात येईल. विठ्ठल विठ्ठल देवा कारणे भाव तस्मात. भाव नावाचा जो पदार्थ आहे या भाव नावाच्या पदार्थावर भक्तीची अख्खीच्या अख्खी इमारत उभी आहे. पण त्या भाव नावाच्या पदार्थाला निष्ठा नावाच्या विशेषणाने युक्त असावं लागेल. म्हणजे भाव हा पदार्थ निर्विशेष असू शकत नाही, त्याला सविशेषाची आवश्यकता आहे. त्या सविशेषाचं नाव आहे निष्ठा. भाव म्हणजे काय? आपले सगळ्यांनी या विषयावर भरपूर चिंतन ऐकलेली असणार, चिंतन केलेली असणार, चर्चाही केलेली असणार. भाव म्हणजे काय? भाव म्हणजे काय? भू भवती असं धातू आहे. या धातूपासून भाव हा शब्द बनलेला आहे. त्याचा अर्थ आहे होणं किंवा असणं. जे आम्ही नाहीत, होण्याची गरज आहे ते व्हावं लागेल. आम्ही कोण नाहीत, आम्ही भाववंत नाहीत, ते भाववंत बनावं लागेल. काय नाहीत आम्ही? भाववान नाहीत. त्या भाववान होण्याची गरज आहे. त्याचं नाव आहे भाव भू भवती. देव भावाचा भुकेला याचा अर्थ काय? देव आमच्या रंगाचा भुकेलेला नाही. रंगाचा भुकेलेला कोण? वधू असला तर वर रंगाचा भुकेलेला आहे, वर असला तर वधू रंगाची भुकेलेली आहे. पण या वरच्या भुका आपल्याला असतील भले, पण देवाच्या दरबारामध्ये वरच्या रंगांना भूक नाही. उस डोंगा परी रस नोही डोंगा आणि काय बोललासी वरलिया रंगा टोमणाय. आपल्याला वाटत नाही म्हणून गोष्ट वेगळी आहे. विठ्ठला विठ्ठला भाव. भाव म्हणजे होणं, असणं. आपण कुठे असतो? आपण संसारात असतो. संसारातून उठून देवाजवळ राहणं
याचं नाव आहे भाव. विठ्ठला विठ्ठला. आता किती वेळ संसारामध्ये आहोत. मला देव पूजेला बसल्यानंतर माझी कंबर वाकडी झाली रे. देवाजवळ आहे का कमरेत आहे हा, इतक्यापासून विचार चालू होतो. हा कीर्तनाला बसतो, साधी गोष्ट. आपली कीर्तनाला बसल्यानंतर आपली मांडी दुखते, गुडघा दुखतो, म्हणून बदला बदल चालू आहे ना. गुडघ्यांची मांड्यांची बदला बदल का होते? आतून आवाज येतोय ना, बदल र. आतून आवाज येतो, बदल र, बदल. काय मांडी. आणि मग बदलाच्या भानगडीत पडतो. या बदलामध्ये गेलो आणि बदल भक्ती चालत नाही म्हणजे भावभंग होतो. विठ्ठला विठ्ठला. शेकडो उदाहरणांनी पुराणं भरलेली आहेत आपली महाराज. शेकडो उदाहरणं भरलेली आहेत पुराणाने. महाराज शरीर तुटलं तरी ज्यांना भान राहत नाही अशा भावनेमध्ये, देव भावनेमध्ये जगलेली उदाहरणं. तुटायला आलंय शरीर तरी सुद्धा ज्यांना शरीराची काय नाही, भ्रांत नाही, परवा नाही, अशी शेकडो उदाहरणांनी भरलेली आपली पुराणं आहेत. भाव हा जो ईश्वराप्रती असतो, हा भाव निष्ठामूलक असला पाहिजे. निष्ठा म्हणजे काय? निष्ठा म्हणजे नितराम तिष्ठती ती निष्ठा. नितराम तिष्ठती. एकदा का संकल्प केला, एकदा का संकल्प केला, आता दुनियादारी सोडून मी फक्त देवाजवळ राहणार, म्हणून तर पूजेला बसतो ना. पूजेला बसतो म्हणजे काय? प्रॅक्टिस करायची असते का ती? पूजेला बसणं म्हणजे काय? दुनियादारी फेकून देऊन आता मी फक्त कुणाजवळ राहणार? देवाजवळ राहणार. असा संकल्प करून देवाजवळ जर का आपण बसलो एकदा की तरी सुद्धा चहा झाला का ग? तरी सुद्धा हे फुलं असली कसली आणून दिलेली आहेत, तरी सुद्धा डोकी ठिकाणावर आहेत का तुमची? असल्या प्रकारच्या उकळ्या आतमधून येत असतील तर तो देवाविषयी असलेला भावनेचा कलंक आहे महाराज. विठ्ठला. नितराम तिष्ठती. स्थात तिष्ठती म्हणजे राहणे. स्थात तिष्ठती म्हणजे राहणे असा धातू आहे आणि त्याला नि उपसर्ग लागतो. त्याचा अर्थ होतो नितराम, त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. पुढे पुढे बोला. अनिक नाही माझ्या मना. या पदाचा अर्थ काय होतो? जिथं निष्ठा टाकली त्याच्या व्यतिरिक्त मनात दुसरं काही पण जर येत असेल तर निष्ठा बिघडली. विठ्ठल. निष्ठा असायला हवी. भाव देवाविषयी निष्ठामूलक असायला हवा. हा तुकोबारायांचा संदेश आहे. निष्ठा म्हणजे काय? भाव निष्ठामूलक असायला पाहिजे. भाव म्हणजे काय? राहणं, होणं. निष्ठा म्हणजे काय? नितराम तिष्ठती, त्याच्याशिवाय दुसरं कुठंच राहायचं नाही. अशा शब्दाला निष्ठा या अर्थानं अभिप्रेरित केलं जातं. म्हणजे तो भाव देवाशिवाय दुसऱ्या कुठं फिरायला नाही गेला पाहिजे. याचं नाव आहे निष्ठामूलक भाव. कसा असतो हा? कसा असतो हा निष्ठामूलक भाव? देवाजवळ संपन्न केली जाणारी भक्ती, तिचं पहिलं लक्षण आहे, पहिला पाया आहे निष्ठामूलक भाव. हा असायला कसा पाहिजे? चिंतन करावं लागेल ना आपल्याला या गोष्टीचं. आणि मग त्याच्यानंतर ज्या भावनेनं मी देवाजवळ राहतो तो निष्ठामूलक आहे की नाही असं आपल्याला तपासायला लागेल. आणि नसेल तर आपल्याला तो भाव पुन्हा दुसऱ्या दिवशी पूजेला बसताना निष्ठामूलक बनवावा लागेल.
दुसऱ्या दिवशी जरी नाही जमलं, तिसऱ्या दिवशी पण नाही जमलं, 12 वर्षापर्यंत हा सराव मी करणार. देवाजवळ जाणारा माझा भाव निष्ठामूलक असला पाहिजे. असं चिंतन आपल्याला कधी करता येईल? ज्या वेळेला निष्ठामूलक भाव म्हणतात कशाला याचं संपूर्ण रूप आपल्या डोक्यामध्ये येईल. त्यावेळेला निष्ठामूलक भाव आपल्याला आपला देवासमोर अभिव्यक्त करता येईल. आणि अशाच भावाला तो बोलतो, अशी संतांची आपल्याला आज्ञा आहे. दुसरा भाव देवाजवळ चालत नाही. ज्ञानोबारायांनी काय छान गायलेलं आहे, यो मी भक्त्या प्रयच्छते. या पदावर बोलताना जितक्या ओव्या ज्ञानोबारायांनी वापरलेल्या आहेत, या सगळ्याच्या सगळ्या ओव्या घरी गेल्यानंतर तपासा. नंतर आपल्याला कळेल ज्ञानोबारायांना आपल्याला काय सांगायचं आहे आणि त्याची अवधारणा आपल्या अंतरामध्ये आपण कशी बनवली पाहिजे. ऐका, निष्ठावंत भाव, भक्तांचा स्वधर्म, भक्तांना आपला हा स्वधर्म बनवला पाहिजे. सर्वप्रथम देवाजवळ अर्पित केला जाणारा भाव, ही निमित्त आहेत फक्त. हे पत्र पुष्प फळ हे भजावया निमित्त आहेत फक्त. हे देव तुमच्या फुला वाचून भुकेलेला राहतो असं काय नाही. देव आपला फुल जर त्याला गेलं नाही तर तो उपाशी राहतो असं काहीच नाहीये. पण हे पत्र पुष्प फळ आपल्याला आपला भाव अव्यक्त वस्तू आहे. भाव व्यक्त वस्तू नाही. पण या अव्यक्त वस्तूला देवाला अर्पण करण्यासाठी काहीतरी निमित्त पाहिजे की नाही. एखादा आमदार आला आपल्याकडे, त्याला आपण कमीत कमी गुलाबाचं एक फुल देतो. आपण गुलाबाचं फुल देणं याचा अर्थ त्याला काय फुलांची कमी आहे असं आहे का त्याचा अर्थ होतो? नाही. पण आमचा तुमच्या प्रती असलेला सरळ सरळ भाव आम्ही या फुलाच्या माध्यमातून तुम्हाला देतो, हा त्याचा अर्थ आहे. तसं तो ब्रह्मांड नायक आहे, त्याच्या समोर आपण स्नान वगैरे स्नानादी कर्म केल्यानंतर जेव्हा उपस्थित होतो त्यावेळेला हे भजावया मीच केवळ हे निमित्त घेतो आपण हातामध्ये. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला मल्यादिनी सुगंधीनी मालत्यादिनी वै प्रभो मया हृतानी, हा लपलेला त्याच्यामध्ये भाव देवापर्यंत पोहोचावा म्हणून फूल हे निमित्त बनतं. मया आहृतानी, मी माझ्या सगळ्या भावना एकत्रित करून जेवढी देवा तुम्हाला किंमत आहे तेवढीच किंमत मी ही फुलाला सुद्धा दिलेली आहे. आणि ते फुल मी तुमच्या पायावर वाहतो. हा देवाला दिसणारा दाखवला जाणारा भाव, त्या भावाला निष्ठेचं संपुट लावावं तेव्हा ते फुल ते देवाकडनं स्वीकारलं होतं. त्या गजेंद्रानं 17 दिवस फुलं वाहत राहिला का होतो? आपल्यासारखे जिंदग्या फुलं वाहण्यात चालल्यात आपल्या देवाला. असे जिंदग्या घालवल्या का त्या गजेंद्रानं देवाला फुल वाहण्यासाठी? एकच फुल, पण ते फूल त्याला त्या देवाला अर्पण करण्यासाठी अगोदर 10,000 वर्षाची साधना करावी लागली. 10,000 वर्ष त्याला ती प्रॅक्टिस करावी लागली, त्याला तो प्रयत्न करावा लागला. त्या 10,000 वर्षाच्या प्रयत्नाचं फल आहे त्या गजेंद्राला ती फूल त्या देवाला अर्पण करता आलं. आणि तो जो कथा भाग आहे त्या कथा भागाला विरक्त शिरोमणी आमच्या शुकदेवांना सुद्धा गावं लागलंय महाराज. याला म्हणतात निष्ठावंत भाव. विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज. थोडस ज्ञानोबारायांकडे जाऊया आपण. ज्ञानोबारायांनी उदाहरणांसाठी अनेक पक्षी गायले ज्ञानेश्वरीमध्ये. त्याच्यामध्ये एक पक्षी आहे बघा, चातक. भरले सरिता समुद्र चहुकडे
सरिता म्हणजे नदी आणि समुद्र म्हणजे सगळ्या नद्यांचा बाप. भरले सरिता समुद्र चहुकडे बरे ते बापी अशी कोरडे. याचा अर्थ काय? या पृथ्वी तलावर सगळ्या सरिता म्हणजे नद्या आणि सगळे समुद्र तुडुंब पाण्याने भरलेले असून सुद्धा त्या चातक पक्षाला विचारा तहान लागली का, तुला पाणी पाहिजे का? नको बोलतो तो. कोण? चातक पक्षी. का? कारण चातक पक्षी जो आहे तो मेघाच्या द्वारा वर्षाव झालेल्या पाण्याबरोबरच एकनिष्ठ आहे. त्याचा भाव कोणाकडे आहे? फक्त मेघाच्या द्वारा आलेल्या पाण्याजवळ त्याची निष्ठा आहे. दुसऱ्या पाण्याला भरलेलं असलं तरी ज्ञानोबा बोलतात कोरडं आहे, त्याच्यासाठी ते कोरडं आहे. विठ्ठला विठ्ठला. इतकं मुबलक पाणी पृथ्वीवर असलं जरी तरी त्या पाण्याला जो शिवत सुद्धा नाही त्याचं नाव आहे चातक पक्षी. आणि त्या चातक पक्षाचं ते कणव, ते कारुण्य, त्या पाण्याबरोबर असलेली त्याची निष्ठा मरण पत्करतो, पण पृथ्वीवरचं पाणी ते स्वीकारत नाही. असा तो चातक पक्षी जेव्हा तहानलेला पाहतो. कोण? मेघ, वारीधर, त्याला आपल्या गावरान भाषेत म्हणायचं तर ढग, त्याच्याही पेक्षा बोलायचं म्हटलं तर आबाळ. अजून काय बोलायचं त्याला? चातकाची एक कणवे, मेघ पाणीया लागे धावे. म्हणतात ज्ञानोबाराया, ए तुम्हाला असं वाटतं का आमच्यासाठी ढग पाण्याचा वर्षाव करतात? तुमच्यासाठी नाही मेघ पाण्याचा वर्षाव करत, चातकाची एक कणवे. विठ्ठला विठ्ठला. एक चातक पक्षी. वैशाखातले गरमीचे दिवस. आज नशीब वारा असला सुटलेला मगाशी, मंडप जाता जाता राहिलंय जागेवर. नाहीतर आजची गरमी, दिवसा कसली गरमी होती आज. असली गरमी. त्या गरमीमध्ये, वैशाखातल्या या गरमीमध्ये, उन्हामध्ये एक चातक नावाचा पक्षी वणवण 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 फिरताना पाहिला. कुणी? गोस्वामी तुलसीदासांनी. असला चातक पक्षी फिरताना पाहिला. तुलसीदासांनी चातकाला विचारलं, का रे बाबा एवढ्या उन्हात रखरखत्या आग ओसरलेल्या या उन्हामध्ये तू फिरतो, जरा सावलीला विश्रांती घे ना. चातकाने फक्त नकारात्मक मान हलवली, निघून गेला. त्या चातकाकडे बारीक बघतायत गोस्वामी तुलसीदास. काय महाराज म्हणायचं या गोष्टीला? काय म्हणायचं या गोष्टीला? अशा त्या चातक पक्षाला बघता बघता गोस्वामी तुलसीदासांनी क्षणभर भजन करायचे थांबून गेले. कुठं जातोय बघवा. तो चातक पक्षी फिरता 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 सुंदर उपवन त्याला दिसलं. असं सुंदर उपवन म्हटल्यानंतर कोणाचंही मन आकृष्ट करतं. तसं त्या चातक पक्षी उन्हानं तापलेला, तहानेनं मरायची वेळ आलेला तो चातक पक्षी त्या उपवनाच्या भोवती भोवती गिरट्या घालू लागला. उपवनात अजून तो जात नाही. सल्ला कोणी दिलाय? गोस्वामी तुलसीदासांनी. काय सल्ला दिलाय? बाबा सावलीला विश्रांती घे. त्यांचा सल्ला फक्त आदरार्थी नकारात्मक मान हलवून पुढे निघालेला चातक पक्षी, नको बोलून निघालेला चातक पक्षी त्या उपवनाच्या भोवती गिरट्या घालू लागला. कशा करता?
या उपवनाचा स्वामी कोण आहे, मालक कोण आहे, मला त्याच्याशी काहीतरी संवाद करायचा आहे म्हणे. म्हणून गिरट्या घालणाऱ्या चातक पक्षाला त्या उपवनाचा स्वामी दिसला. त्याने हाक मारले, ओ दादा, ओ दादा, ओ दादा, इकडे लक्ष द्या ना, कीर्तन चालू, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. कोण हाका मारतोय म्हणून त्या उपवनाचा स्वामी इकडे तिकडे बघू लागला. माणूस तर कोणी दिसत नाही. असल्या रखरखत्या उन्हामध्ये कोण माणूस कशाला येतोय हो. बघतो तर त्याला तो चातक पक्षी आपल्या जागेवर पंखा हलवत असलेला पाहिला. चातकच हाका मारतो की काय म्हणून त्या चातकाच्या शेजारी उपवनाच्या मालक गेला. अरे बाबा, एवढं रखरखत ऊन आहे, त्या उन्हामध्ये तू तृषाक्रांत असणार, ये ना माझ्या बागेमध्ये, झाडाच्या सावलीला बस, 4-2 पाण्याचे थेंब पी, मग आपण गप्पा मारू. त्याने सांगितलं, नाही, हाच सल्ला आमच्या पूजनीय गोस्वामींनी दिलेला नाकारून मी इथपर्यंत आलेलो आहे. काय म्हणणं तुझं आहे? तो चातक पक्षी म्हणतो त्याला, दादा एक काम कर, तुझ्या उपवनामध्ये शेकडो झाडं आहेत, विस्तृत पसरलेली झाडं आहेत, हवा आणि सावली देणारी झाडं आहेत, पण मला एक सांगशील का तू? काय रे बाबा, काय हवंय तुला? तो चातक पक्षी म्हणतो आणि गोस्वामी तुलसीदास इकडनं बघतायत. त्या चातक पक्षाच्या त्या किलकिल किलकिल करणाऱ्या शब्दाला, आवाजाला शब्दामध्ये बांधून गोस्वामी तुलसीदास म्हणतात. तो चातक पक्षी त्या बागेच्या स्वामीला बोलतो, विठ्ठला विठ्ठला. पर्जन्य जल सींचे रुख की छाया ते वरुधाम. पर्जन्य जल सींचे रुख की छाया ते वरुधाम. तुलसी चाहत चातक की यही चतुर को काम. गोस्वामी तुलसीदास म्हणतात, तो चातक पक्षी त्या बागेच्या स्वामीला म्हणतो, ए बाबा, या तुझ्या उपवनामध्ये असलेली शेकडो झाडं आहेत, सावली घनदाट पडलेली आहे, पण मला असं एखादं झाड सांगशील का की त्या झाडाला तू लावलेलं नाही, आपोआप उगवलेलं आहे, आणि त्या झाडाला तू शिंपलेलं नाहीस, पावसाच्या दारीनं शिंपलं गेलेलं आहे, असं तुझ्या बागेतलं झाड तुला माहिती असेल तर सांग, त्याच झाडाच्या सावलीला मी विश्रांती घेईन. पर्जन्य जल सींचे रुख की छाया ते वरुधाम. तुलसी चाहत चातक की यही चतुर को काम. जर का तू शिंपलेलं झाड शेकडो जरी या बागेमध्ये असले तरी त्या झाडाखाली मी विश्रांती घेणार नाही. मी त्याच झाडाखाली विश्रांती घेण्यासाठी येणार ज्या झाडाला पावसाच्या जलधारांनी शिंपलेलं आहे. तेच झाड मला विश्रांतीसाठी चालेल. मला सांगा, या चातकाचा हा दुराग्रह म्हणणार की निष्ठा बोलणार? बोला लवकर लवकर. विठ्ठला विठ्ठला. चातकाच्या ठिकाणी त्या पावसाच्या जलधारेबरोबर असलेली निष्ठा संतांना गायला लागली. संतांनी गायलं. आपल्या भावनेला अशा प्रकारे निष्ठेचा संपुट ज्याचा आहे तो भाव देवाला चालतो. हे प्रथम लक्षण भक्तीचं. तुकोबारा या अभंगाच्या पहिल्या निष्ठावंत भागवताचा स्वधर्म. निष्ठावंत भागवताचा स्वधर्म. निष्ठावंत भागवताचा स्वधर्म. निष्ठावंत भागवताचा स्वधर्म. हरी निष्ठावंत
कोण आहे निर्धार हे तू कोण आहे निर्धार हे आणि स्थामनेच विठ्ठल विश्वासी निष्कामनेच विठ्ठल निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म चातक पक्षी या विठ्ठल विठ्ठल ऐका निष्ठावंत भाव भावादेला त्याला नाही बसू देता ऐका निष्ठावंत भावना कशी असली पाहिजे निष्ठामूलक असली पाहिजे कोणासारखी चातक पक्षासारखी तसा तो चातक पक्षी एकदा काय झालं असाच एक दुसरा चातक पक्षी पुन्हा गोस्वामीजींची काय झाली या चातक पक्षाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला ना गोस्वामी तुलसीदास सीताराम 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 कहियो जाही विधी राखे राम ताही विधी राम सियावर रामचंद्र की जय बस गोस्वामी तुलसीदासजी भगवान सीताराम 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 भजनामध्ये निमग्न एवढ्यामध्ये एक चातक पक्षी आकाशामध्ये उडताना पाहिला गोस्वामी काशीमध्ये निवास श्री क्षेत्र काशीने एकाच काळामध्ये अशी धुरंधर महात्मे पाहिले भक्त कबीर सुद्धा त्याच काळात गोस्वामी तुलसीदास सुद्धा त्याच काळात अजून ते कोणते भक्त सुरदासजी त्याच काळात असे 101 धुरंधर महात्मा काशीनं पाहिले त्या काळातली गोष्ट आहे एक चातक पक्षी गंगा नदीवरून उडत चाललेला पलीकडल्या किनारी गोस्वामींनी पाहिला चातक पक्षी आहे दिवस उन्हाळ्याचे चातक पक्षी मेला तरी चालेल पण जमिनीवरच्या पाण्याला पिऊन जगत नाही ही चातकाची मेघ जलधारे बरोबर असलेली निष्ठा तेवढ्यामध्ये काय झालं काही हरामी लोक असतात ना हरामी या हरामी लोकांना एक शिकाऱ्यानं ती बेजकी असते की नाही बेजकी ते बरोबर ते बेजकीमध्ये दगड खडा टाकतात आणि पक्षाचा नियम धरून त्याच्यावर मारतात बेजकीच ना तुमच्याकडे काय बोलतात त्याला बेजकीच बोलतात आपण पण लहानपणी केलेले असतील याच्यातले काय एक शिकारी त्या बेजकीमधून नेम धरून चातक पक्षावर खडा मारला ऐका खडा मारल्याबरोबर तो चातक पक्षी त्याच्या जिव्हारी वर्मावर लागला दगड त्याच्या वर्मावर लागलं चातक पक्षी कुठे पडला गंगेमध्ये गंगा म्हणजे काय हो गंगा म्हणजे काय गंगा सरिता ओहळा ओघा तुकोबाराय बोलतात गंगे मिळून झाल्या गंगा म्हणजे नाल्यांना सुद्धा ती काय बनवते गंगा बनवते आणि त्या जो नाला गेलेला आहे काशीमध्ये गेलेले आहेत भरपूर नाले
तो नाला गंगेत गेला तर नाला नाला राहत नाही, नाला सुद्धा काय बनते, गंगा बनते. आणि त्या नाल्यातल्या गेलेल्या गंगेतलं पाणी आचमन मरून सगळ्यांना काय करावं लागतं, प्राशन करावं लागतं. ही ताकद आपली नाही प्राशन करणाऱ्याची, ही गंगेची ताकद आहे. गंगे मिळून झाल्या गंगा. पण चुकून जर का गंगेचं पाणी एखाद्या नाल्यात आलं, कोणी आत्मन करायला जाणार नाही. बरोबर आहे की नाही? हे सामर्थ्य गंगेचं आहे. म्हणून गंगा पापम शशी तापम दैन्यं कल्पतरुस्तथा पापम तापंच दैन्यंच घ्नन्ति संतो महाशया. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु शंकराचार्यांना सुद्धा गंगा गावी लागली. हे गंगेचं सामर्थ्य आहे. ते गंगेचं सामर्थ्य जात्य आहे आणि पुन्हा ती भगवान महादेवांच्या जटेमधून उतरली आपल्यापर्यंत यायला. ही गंगा पुण्य सलीला गंगा, जिच्या जलालाच काय म्हणतात, पुण्य जल. पाण्याला तिच्या काय नाव पडलं, पुण्य जल. अशी गंगा. आता त्या गंगेचं पाणी, पवित्र पाणी, जी गंगा महादेवांच्या जटेतून उतरली गंगोत्रीवरून आणि आपल्यापर्यंत आली, अशी ती गंगा. त्या गंगेमध्ये हे चातक पक्षी पडला. त्या शिकाऱ्यानं बेचकेतून खडा मारला, त्याच्यात तो वर्मी लागला. वर्मी लागल्यानंतर तो चातक पक्षी कुठे पडला, गंगेमध्ये पडला. आता त्या चातकाला जगण्यासाठी बाकीचं जेल जाऊ द्या, हो बाकीचं जाऊ द्या, पण त्या गंगेचं जल, आपण मरताना माणसाच्या उलट तोंडामध्ये काय टाकतात, गंगा जल असलं तर टाकतात ना, आपल्याकडे सगळेजण टाकतात. गावामध्ये कोणाकडे तरी एखाद्याकडे गंगा जल असतं, आणून ठेवलेलं असतं. मरताना माणसाच्या तोंडात टाकतात, बाबा शेवटला काहीतरी याचं गंगा होऊ द्या. होत नसतं. पण तरी सुद्धा आपण त्या गंगा जलाला इतकं पवित्र मानतो की मरताना त्याच्या मुखामध्ये गंगा जलाचे 2 थेंब टाकतो. इतकं पावन असलेलं गंगा जल 2 थेंब नाही, अख्ख्या गंगेतच पडला हे चातक पक्षी. हा. त्याला आता जगणार की मरणार अशी परिस्थिती आलेली आहे. प्यावं की नाही प्यावं त्या चातकानं. गंगेचे 2 थेंब त्यानं पिले पाहिजेत की नाही पिले पाहिजे? तुमचं म्हणणं काय? बोला लवकर लवकर, नाही तर 10 वाजवी इथे. पिले पाहिजेत की नाही? त्या चातकाला माहिती नाही का ही गंगा आहे, काशीतली गंगा. पुन्हा इतर गंगेपेक्षा काशीतल्या पंचक्रोशीमध्ये वाहणारी गंगा आपल्याला कदाचित माहिती असेल किंवा नसेल, मला नाही माहिती. पण तुम्ही बघा, वेगाच्या बाबतीत, बाबा ते बंद करून टाक. ऐका, वेगात वाहणारी नदी गंगेसारखी भूतलावर दुसरी कोणतीच नाही. वेगात वाहणारी. हरिद्वारला आपण कधी गेला असाल तर तिथे ते साखळदंड बांधून ठेवलेले आहेत. जर का साखळदंडाला धरून बुडी मारली नाही तुम्ही तर गंगा तुम्हाला लय परमपवित्र करून टाकेल, सरळ गंगा सागरला घेऊन जाईल. आपण हरिद्वारला कधी गेला असाल तर माहिती आहे. सगळ्यात वेगात वाहणारी नदी म्हणून गंगेची काय आहे, भूतलावर ओळख आहे. पण ती गंगा महादेवांनी तिला आज्ञा केली, हे बाई तू काशी देस आणि माझ्या काशीमध्ये भोळी बाबडी जनता आहे. जी पण काही जनता काशीमध्ये येते ती सगळी माझी भोळी बाबडी आहे. पटापटा तू वाहून नेशील सगळीकडे, मला ते चालणार नाही. मग माझ्या काशी नगरीमध्ये प्रवेश केल्यानंतर तुला शांत व्हावं लागेल. आणि आपल्याला माहिती नाही कदाचित, गंगेचं काशीच्या पंचक्रोशीमध्ये, म्हणजे इकडनं रामनगरचा किल्ला, तिथून काशीची सीमा चालू होते आणि पलीकडल्या बाजूला एक काशीचं पूल आहे. काशी आणि वाराणसीची 2 रेल्वे स्टेशन आहेत. पण जे काशीचे रेल्वे स्टेशन आहे त्या बाजूला जाणारा जे पूल आहे तिथपर्यंत ती काशीची पंचक्रोशी येते. वरुणा नदी आहे, खालच्या बाजूला वरुणा आणि वरच्या बाजूला काशीच्या असी नावाची एक नदी वाहते. त्या वरुणा आणि असी हे काशीचं पंचक्रोशी क्षेत्र असल्यामुळे काशीला काय म्हटलं जातं,
वाराणसी म्हटलं जातं. आता त्या भैये लोकांनी त्या वाराणसीला काय बनारस करून टाकलंय. वाराणसीच काय झालं, बनारस होऊन गेलं. त्या पंचक्रोशीमध्ये काशीमध्ये वरून वरून गंगा नदी अत्यंत शांत आणि संत वाहते. कोणीच वाहून जाऊ शकत नाही. म्हणजे अगदी तुम्ही दिवा जरी सोडलात ना तिथे घाटावर तरी तो शांत हवेच्या झोक्यानं पुढे जातो. नदी त्याला वाहून नेत नाही. पण बुडातून बघितलं ना तुम्ही, बुडातून आपल्याला माहितीसाठी म्हणून सांगतो, हे विषय आता वेळ खाऊ खाणारे विषय असतात हे सगळे. एकदा काय झालं, या हरामी लोकांनी, म्लेंच लोक हे मुसलमान, आपण काशीचं तीर्थ आचमन करतो. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये संध्याकाळी होडीमध्ये फिरण्यासाठी म्हणून बरीच लोक गंगेमध्ये निघतात तिथे. पण या हरामी लोकांनी गंगेमध्ये गेले नावेमध्ये फिरण्यासाठी. शांत हवा, दिवसभर तापलेलं असतं. आता तिथे 49 डिग्री आहे काशीला. आज 49 डिग्रीचं वातावरण आहे. हे होडीमध्ये गेले फिरायला आणि तिथे लग्न केली. मुसलमान पोरं होती काही. ते काही लोकांनी पाहिलं हे असं काय करतात म्हणून. त्यांच्यावर क्षुब्ध होणार प्रजा. त्याच्या अगोदरच काय झालं महाराज, जवळजवळ 10 ते 11 जण मुलं होती मुसलमानांची. 11 मुलं त्या होडीमध्ये. आणि तिथे जाऊन लघव्या करायला लागले नावेतून गंगेमध्ये. ज्या गंगेचं आम्ही काय करतो, आचमन करतो. बरं केलं तर केलं, असे हसायला खिदळायला लागले. त्यांची नाव पलटी झाली महाराज. नाव पलटी झाली. ते गेले बुडाला. 11 जणांपैकी एकही प्रेत 3 दिवस शोधत होते काशीतले गोताखोर. 3 दिवसामध्ये एकही लांडा तिथं सापडला नाही महाराज. गेले तत्थाम परम विठ्ठल विठ्ठल. याच्यापेक्षा अजून दुसरा कसला परिचय पाहिजे. अशा त्या गंगेमध्ये हा चातक पक्षी या शिकाऱ्यानं निशाणा साधल्यामुळे, दगड मारल्यामुळे त्याच्या वर्मी घाव लागला आणि त्या गंगेत पडला. कोण गंगेत पडला? चातक पक्षी. गंगेत पडल्यानंतर गोस्वामी तुलसीदासांनी त्या चातकाकडे नजर पहिलीच होती. पडला. त्या पडलेल्या चातकाकडे गोस्वामी बघताय. वधिक वधेव पर पुण्य जल. ते गंगा जल कसं आहे? पुण्य जल आहे. मरताना उलट जाणून बुजून माणसाच्या तोंडात दुसऱ्यांनी टाकायचं असतं, कारण त्याची कथा आता संपलेली असते. तो काय गंगाजल मागेल. अशा वेळेला मरताना तोंडामध्ये टाकलं जाणारा गंगाजल इथं गंगाजल नाही, गंगेच्या नदीतच पडला. पण चातक पक्षाला त्या पाहताना गोस्वामी बोलतात, वधिक वधेव पर पुण्य जल उलट उठाई चोच. अशा काळामध्ये सुद्धा तो चातक पक्षी या पृथ्वीच्या मातीचा संस्पर्श झाल्यामुळे त्या गंगाजलाला नाकारतो आणि याचं एक थेंब सुद्धा माझ्या तोंडात जाऊ नये म्हणून उलटी चोच करतो आणि उताना पडून राहतो. वधिक वधेव पर पुण्य जल उलट उठाई चोच. तुलसी चातक प्रेमपट मरते हु लगे न खोट. जिंदगीभर मी हे नियम सांभाळलेले, व्रत पाळलेले आहे आणि आता मरताना कशाला मी माझ्या या नियमाला भंग करू. म्हणून तो चातक पक्षी आपल्या चोचीला पुन्हा उलट करतो आणि अशी घट्ट आवडतो, थेंब सुद्धा गंगाजलाचा आपल्या तोंडामध्ये जाऊन देत नाही. मला सांगा, चातक पक्षाचा हा हेका आहे की चातक पक्षाची ही निष्ठा आहे? विठ्ठला 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 कुंडली कवरदा. निष्ठावंत भाव. ऐका, त्या चातक पक्षाला घट्ट चोच आवडलेलं गंगा नदीमध्ये उलट झालेलं तुलसीदासांनी पाहिलं.
जसं तुलसीदासांनी पाहिलं तसं किनाऱ्यावरच्या बाकी सगळ्यांनी पाहिलं. इतर पक्षांनी सुद्धा त्या चातकाला त्या गंगेमध्ये पडलेलं पाहिलं. इतर पक्षांनी त्या चातकाला गंगेमध्ये पडलेलं पाहिल्यानंतर काही जण त्याच्या घरी गेले. आपल्याला काय माहित त्याचं घर कुठं होतं, पण त्याच्या परिवारातले होते ना. घरी जाऊन सांगितलं, अरे ऐकलं का काय झालं? अरे तुमचा बाप गंगेमध्ये पडलाय, उलटी चोच केलीये, आता तो गंगेमध्ये खाली जाणार, लवकरात लवकर आपण काहीतरी केलं पाहिजे. जसं घरी कळालं, कधी कधी आपल्याला कसं वाटतं, बरं झालं तिकडे आपल्यासारखं नसतं ना, त्यांचं संघटन मजबूत असतं महाराज. पशूंचं पक्ष्यांचं संघटन मजबूत असतात महाराज, कारण ते व्रत किंवा नियम मोडीत नाहीत, म्हणून त्यांचं जमतंय चालतंय. मोडणाऱ्यांमध्ये नंबर आपली. कशाचं व्रत आहे ना कशाचा नियम आहे महाराज? एकच वारकरी संप्रदाय, जरा 3 किलोमीटर खाली जा अंतरावर, बघा एक दुसऱ्याला नजरेत बघतात का ते कशामुळे चाललंय? मुख्य मेजर जे नियम आहेत त्यांचं सरासर धडाधड उल्लंघन चाललेलं आहे. असू द्या, घरच्या लोकांना कळाल्याबरोबर ताबडतोब घरचे सगळेच्या सगळे त्यांची पलटण आले, धावत उडत आकाशामध्ये. पाहिलं त्याने आपल्या परिवारातील एक सभासद गंगे नदीमध्ये उलटा पडलाय, पण बघा त्याची बहादूरता, बघा त्याची वीरता. उलटी चोच केली त्याने, उलट उठाई चोच, उलटी चोच केली आहे, आणि थेंब सुद्धा तो आपल्या पोटामध्ये जाऊ देत नाही. गंगा जल जरी असलं तरी बापी अशी कोरडी ना, नाही जाऊ देत तो. लवकरात लवकर आपण काय केलं पाहिजे. मग जशी आपली गावातली माणसं जमून काहीतरी युक्ती प्रयुक्ती करतात, त्यांनी युक्ती केली. 2 पक्षांनी एक काडी धरली आणि त्या काडीवर आणि त्याच्या पक्षाला उचललं. बाकीच्यांनी मदत केली. कसं केलं असेल मी नव्हतो, मला माहित नाही. गोस्वामी तुलसीदास वर्णन करतात, ऐका. आणि त्याला उचलून आपल्या घरी आणलं. आपल्या घरी आणल्यानंतर त्या चातक पक्षामध्ये उरलेली जी प्राण होते त्याचा उपयोग तो चातक पक्षी कसा करतो हे गोस्वामी तुलसीदासांनी आपल्या नजरेतून पाहिलं. पाहिल्यानंतर तो चातक पक्षी परिवारातील आपल्या लेकरांना, आपल्या मुलांना शिकवण देतो. ऐका, आता हे काय असतं माहितीये का महाराज? पुराणातली वांगी म्हणतात पुराणात. या पुराणातल्या घटना जरी असल्या तरी जेवढी पुराणं आहेत, अलीकडे आम्ही पुराणांवर जरा अध्ययन चालू केलेले, पुराणातल्या अशा काही महाराज आपल्याला संभ्रांत करणाऱ्या घटना समोर येत आहेत. महादेवांची जी गण आहेत त्या गणांना कोणीतरी लक्ष ठेवणारा एक अधिपती पाहिजे होते, म्हणून श्री गणेशाची योजना आहे. बरोबर आहे की नाही? तसं भगवान विष्णू परमात्म्याचीही गण आहेत ना, त्या गणांवर लक्ष ठेवणारा अधिपती कोण? त्या विष्णू भगवंताचे उपासक आपण वैष्णव आहोत. आपल्याला नाही माहिती या घटना. या सगळ्या बारीक सारीक घटना आपल्या भावनांना विषय देण्यासाठी पुराण रचली गेलेली आहे, पण आपल्याला वेळ नाही ना भारत पुराणांचं अध्ययन करायला. शास्त्री बनतो, पण एवढ्या मोठ्या घटनांकडे आपलं दुर्लक्ष होत आहे. पुराण वाचल्यानंतर कळतं. तेव्हा अशा प्रकारे गोस्वामी तुलसीदासांनी ते चातकाला पाहिलं. त्याच्या परिवारातील सभासदांनी गंगेतून उचलून त्या आपल्या चातकाला घरी आणलं. घरी आल्यानंतर सुरलेली ते चातकाचे प्राण, तो आता मरणार, त्याला माहितीये आता आपला खेळ संपला. आणि अशाही वेळेला तो चातक पक्षी आपल्या मुलांना शिकवण देतो. तुलसी चातक देत सीख, गोस्वामी तुलसीदास बोलतात. तुलसी चातक देत सीख, सुतही वारंवार आपल्या सुतांना म्हणजे मुलांना शिक्षा देतो. काय शिक्षा देतो? तुलसी चातक देत सीख, सुतही वारंवार तात न तर्पण कीजियो बिना वारिधर धार.
तात न तर्पण की जीव. हे मुलांनो, बोला बाबा, काय शेवटची इच्छा आहे तुमची? माझी शेवटची इच्छा आहे तात. हे मुलांनो, न तर्पण की जीव, माझं तर्पण असं कुठलेही पाणी घेऊन तुम्ही करू नका. जोपर्यंत मेघ आणि वारीधर म्हणजे मेघ, त्या मेघातून पाण्याची धार जोपर्यंत येत नाही, असाच मी सडून गेलो तरी चालेल, तोपर्यंत माझं तर्पण करू नका. जोपर्यंत मेघाच्या द्वारे आलेलं पाणी तर्पण करण्यासाठी तुम्हाला मिळणार नाही. तात न तर्पण की जीव, विना वारी धर धार. तर्पण करतो ना आपण, तर्पण करतो म्हणजे स्मशानामध्ये आपला देह नेल्यानंतर आपण अंगठ्याच्या द्वारे ते पाणी देतो की नाही, त्याला काय म्हणतात? त्यालाच तर्पण म्हणतात. तृप्यंताम, तृप्यंताम म्हणून केलेल्या क्रियेला तर्पण म्हणतात. पण आपल्याला काय, नाल्यातलं पाणी असलं तरी तृप्यंताम करतो आपण, कोणी करत पण नाही. म्हणजे आता लोक बोलतील म्हणून आपण नावीला कसं तरी जातो अंगठे बोलसायला तिथं. कोण तृप्यंताम तृप्यंताम म्हणून तर्पण करतं आपलं? हे तृप्त हो तर नाही हो, नाही तर असाच जाऊन का भूत होईना, कोण तृप्यंताम करतो आपल्याला? पण तो चातक पक्षी आपल्या मुलांना शिक्षा देताना म्हणतो, तुलसी चातक देत सीख सुतही बारंवार, तात न तर्पण की जीव, बिना वारी धर धार. मला सांगा, हे चातक पक्षाचा दुराग्रह आहे की ते चातक पक्षाची निष्ठा आहे? बोला लवकर. निष्ठा. आपल्या मेघ जलधारे बरोबर एक निष्ठ असलेला तो चातक पक्षी, ज्याप्रमाणे त्या पावसाच्या जलधारे बरोबर जिंदगीच्या शेवटच्या क्षणाला सुद्धा एकनिष्ठ असतो, ही निष्ठा आपल्या भावनेमध्ये धारण करून मग तो भाव त्या भगवंताला आपल्याला अर्पण करायचा आहे. याचं नाव आहे निष्ठावंत भाव. हा निष्ठावंत भाव भक्तीचा पाया आहे. हा एक भावाबद्दल बोललो. अजून आपल्या जवळ अशी 5 लक्षणं पडलेली आहेत. या 5 लक्षणांचं चिंतन आपण करावं आणि खुशाल आपली भक्ती देवाला अर्पण करावी, या हेतूने तुकोबाराया म्हणतात. अशा प्रकारे या अभंगाचा तुम्ही उपयोग करून घ्या. कल्याणाची जबाबदारी माझ्याकडे लागली. तुकोबाराया म्हणतात, तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला, नाही ऐकिला ऐसा कोणी, विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई. सज्जनांनो, आपल्या देवासमोर आपण रोज बसतो, आपल्या देवाला भावनेनं आरती करतो, भावनेनं देवाला फूल वाहतो, देवाला भावनेनं नैवेद्य दाखवतो. पण हा भाव देवाला ग्रहण करण्यासारखा आहे का, इथे मात्र आपण अनुपस्थित असतो. सज्जनांनो, या गोष्टीकडे आपलं लक्ष वेधून घेण्यासाठी हा तुकोबारायांचा आग्रह आहे. जसा असेल तसं देव उपचारांचा भुकेलेला नसतो नाही. बसा बसा म्हटलं. देव उपचारांचा भुकेलेला नाही.
पण ज्याचा देव भुकेलेला आहे नेमकी तिथेच आपण कमी पडतो महाराज. म्हणून तुकोबारायासारख्यांना हे बोलावं लागतं. का नामदेवरायांच्या हातातलं दूध जर देव पितो तर आपल्या हातातलं दूध देव का पित नाही, असा आपल्या भावनेला कधी प्रश्नच महाराज पडत नाही. जर प्रश्नच पडत नाही तर आपल्या हातातला दूध देवानं ग्रहण करावं. इतका तो खालचा नाही ना, तो मोठा आहे ना, जगाला धारण करतो ना तो जर जगाला धारण करतो तर मला तो का धारण करणार नाही. पण मला धारण करणे इतपत मी तयार तर झालो पाहिजे ना. आणि ती तयारी करण्याची कामं ही 6 लक्षणं करतात, हे निश्चित आहे. तेव्हा सज्जनांनो, तुकोबारायांचा हा अभंग महत्वाचा आहे, मूल्यवान आहे. निष्ठावंत भाव, आपल्या भावनेला निष्ठेचा संपुट लागावं यासाठी आपण दिनरजनी प्रयत्न करत राहिलो पाहिजे. काय केलं म्हणजे माझ्या हातातलं दूध माझं देव पिणार. कुठेही जाऊ दे ना, आपण बाजारात जाऊ दे ना, लग्नाचा बस्ता करायला जाऊ द्या ना बाजारात. पण बाजारात लग्नाचा बस्ता करायला गेल्यानंतर पहिल्यांदा विचार पाहिजे माझ्या देवासाठी याच्यातलं काय. एक सुताचा दोरा लाल चारण्याचा, तो चांगला माझ्या देवाला, चांगला दोरा माझ्या देवाला नेऊ का. आणि पहिले त्याच्यासाठी ती वस्तू खरेदी करा, नंतर बस्त्याचं सगळं सामान खरेदी करा. बघू द्या ना, भगवान परमात्मा आपल्या भावनेला बघतो की नाही बघतो. म्हणून भावनेला निष्ठेचा काय असला पाहिजे, संपुट असला पाहिजे. त्या भावनेलाच निष्ठावंत भाव असं म्हणतात तुकोबाराया. अजून भरपूर चिंतन करण्यासारखं आहे, पण वेळ आपली काही वाट बघणार नाही. हे इकडनं जे ऐकायला येतंय तिकडनं ऐकायला येतंय, हे जो रस्ता आहे हे आपल्याला दुसरं चित्र दाखवतं. आपल्याला भावना आपल्या निष्ठेकडे कुठे घेऊन जाणार आहे. पण आपल्याला तयार राहावं लागेल. मी केलेली जिंदगीतली प्रत्येक क्रिया यत करोशी यद अश्नासी यद जुहोशी यद तपस्यसी तत्सर्वं मदर्पणं कुरुष्व. जिथे असाल तिथे. हरिदास नावाचा एक महात्मा, निंबार्काचार्य संप्रदायामध्ये एक घटना घडली कानपूरला. त्यांचा आश्रम होता आणि महाराज देवाची पूजा कशी करायची असते ह्या बैरागी वैष्णव लोकांकडे जाऊन बघा तुम्ही. काय पावित्र्य, काय शुचिता ही लोक. आणि अशा प्रकारे बाजारामध्ये गेले महात्मा. आश्रमामध्ये त्यांच्या 7, 8, 10, 15, 20 मूर्ती होत्या, म्हणजे माणसं होते. त्यांच्यासाठी काहीतरी भोजनासाठी साहित्य खरेदी करायला जावं, भाजीपाला खरेदी करण्यासाठी बाजारात गेले. बाजारात गेल्यानंतर एक जिलेबीचं दुकान होतं महाराज, स्वच्छ पवित्र शुद्ध एकदम. त्यांना वाटलं ताजी जिलेबी काढून अशी पाकातून काढून ग्राहकांना ते देताना त्यांनी पाहिलं. स्वामीजींनी पाहिल्यानंतर त्यांना वाटलं क्या बात आहे, ही जिलेबी जर माझ्या देवाला जर का अर्पण केली काय प्रसन्न होणार देव माझ्या. ऐका, तिथूनच त्यांनी संकल्प केले, बाबा जिलेबीवाल्या कशी दिली रे जिलेबी, 15 रुपये किलो. आता काय भाव आहे जिलेबीचा, आता काय भाव आहे, 35 पर्यंत गेला असेल का किलो का जिलेबी का. साखरच आता महाराज चाललेले 50च्या घरात. जाऊ द्या, ऐका इकडे लक्ष द्या. त्यांनी एक परातभर असू दे, जे काय असेल ते जाऊ दे, घरी गेल्यावर ठरवा भाऊ काय असेल. इकडे लक्ष द्या. 2च मिनिटात पुंडलिक वर्धा करतो. या सिद्धार्थ महाराज लग्नाला आलेले दिसतात इकडे. कुठे तुम्ही इथेच का. मग 7 ते 9 कीर्तन होता. ट्रॅफिक मध्ये गुतले आमचे सिद्धार्थ महाराज. तुम्हाला अनवेल घेऊन गेले होते देवराज महाराज, म्हणून आले का. एकटेच आलेत का, नाही आले, आई पण आले का बसायला देताना. ऐका, त्यांनी काय केलं महाराज, ती जिलेबी अशी कुरकुरीत कडक, जे जिलेबी खायची तर कडक पाहिजे. लिस्पीची झाल्यानंतर काय मजा, ती जिलेबीला मजा नाही ना. आणि महाराज तिथं काय केलं त्यांनी, ती परात भरतात ना जिलेबीची, पाकातून काढल्यानंतर त्या परातीमध्ये गरम गरम जिलेबी काढली. सांगितले
ये मेरे ठाकुर जी के लिए चाहिए, बढ़िया से जिलेबी बनाना, आपके परात में जितनी जिलेबी होगी उसको मैं खरीदूंगा. काढली परत भरून त्यांनी जिलेबी मारत, परत भर जिलेबी आणि अशी कडक कडक मस्त पैकी. आणि स्वामीजी तिथे म्हटल्यानंतर बाजारातली 4-10 जण त्यांच्या भोवती जमा झाली. थांबा, जोपर्यंत स्वामीजींची जिलेबी देऊन पूर्ण होत नाही त्याला काय वाटलं, स्वामीजी काय करतील, जिलेबी भरतील पिशवीमध्ये आणि घेऊन जातील आश्रमामध्ये. त्याने तसं नाही केलं. कमंडलूतून आपले कमंडलू साधूंच्या जवळ असतो तिकडे, आपले साधूचलाही विचित्र प्रकारचे. कमंडलूमधून पाणी घेतलं हातावर, त्याच्या परातीलाच पाणी फिरवलं. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम देही च पार्वती ब्रह्मार्पणम. पुंडलिकवरदा केला. पुंडलिकवरदा केल्याबरोबर तिथूनच महाराज, ए ठाकूरजी, इथून जिलेबी घरी नेईपर्यंत मजा जायलीची बीची होते. आता चट्टू ठाकूर, चटरमटर करणारा ठाकूर, मला जसं ब्रह्मार्पणम केलं स्वामीजींनी, ताटातली जिलेबी यत करोशी यत तपस्यसी तत्सर्वम मदर्पणम कृष्व. भगवंताला अर्पण करा. ताकद जर भावनेत असेल तर जिलेबी तिथूनच ताटातून उठते आणि त्याला अर्पण होते. महाराज, भावनेत ताकद पाहिजे. त्या भावनेला निष्ठेचा संपुट असावा लागेल. आपल्याकडनं कधी असं होईल का, काही तो स्वामी भेटे असं कधीतरी इथे आग लागली पाहिजे. महाराज, आग लागली पाहिजे. अशी आग घेऊन जर का आपण आपल्या भगवंताच्या समोर उपस्थित होत असू तर आपल्याला सुद्धा भगवंत दूर नाही. आपला भगवंत आपल्यासाठी वाट पाहतो. वाट पाहे उभा बेटीची आवडी, आपली वाट पाहतोय तो. फक्त त्याला निष्ठेचं संपुट भावनेला द्यावं लागेल. एवढं काम करायचा आग्रह तुकोबाराय आपल्याला असं करतात. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये. बाकीच्या आपण ज्या भक्ती लक्षणांचा विचार आता घरी गेल्यावर आपण करा. एक निष्ठावंत भाव जर असा तर बाकीची लक्षणं कशी, अशा लक्षणाने युक्त आपल्याला भक्ती देवाला कशी अर्पण करता येईल याचा आपण सगळ्यांनी मिळून विचार करून परम पवित्र तुकोबारायांच्या नजरेत भरण्याचा संकल्प करूया. नक्कीच तुकोबाराया सुद्धा आपल्याला उचलण्याचा प्रयत्न करतील. झालेली सेवा प्रभूच्या श्रीचरणी समर्पित करतो. काही वावगं आमच्याकडनं गेलं असेल तर आम्हाला क्षमा करा, पण योग्य जर असेल तर जिंदगीमध्ये धारण करण्याचा प्रयत्न करा. सज्जनांनो, वेळ तर आपण देतोच ना, मग दिली गेलेली वेळ कामाला लागण्यापेक्षा फुकट जाऊ नये असा आपल्या वेळेचा आपल्याला आग्रह करावा लागेल. जर वेळ दिलेली आहे 2 तास तर ती प्रामाणिकपणानं द्यायची, नाही तर नाही दिली तरी कोणाचं तुमच्या वाचून काही अडत नाही. पण जर द्यायची म्हटली तर ती त्या भगवंताला दिली पाहिजे असा आग्रही भाव आपल्याला धरावा लागतो. त्याला निष्ठा म्हणतात. महाराज, अशा प्रकारे निष्ठेची अपेक्षा तुकोबाराय आपल्याकडनं करतात. या ठिकाणी थांबतो. भगवान परमात्मा करो आपल्या सगळ्यांच्या भावनेकडे निष्ठा या भावनेनं देवानं बघो. ही निष्ठा आपल्या सगळ्यांना प्राप्त होईल की ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी थांबतो. चाल नको, कारण इकडनं आवाज भरपूर यायला लागलेले, त्यांना पण वेळ दिली पाहिजे. त्यांनी आपल्याला 2 तासाची वेळ दिलेली आहे. प्रभूचरणी सेवा समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय धन्यवाद. आताच या ठिकाणी
आपणा सर्वांचे सुपरिचित परम आदरणीय परमश्रद्धेय गुरुवर्य श्री प्रल्हादजी महाराज शास्त्री. मी पुन्हा एकदा सांगतो की महाराजांनी धर्माची पुढची होणारी अवस्था पाहून त्यांनी आज जो निर्धार केलेला आहे की त्यांची जर मुलं पाहिली तुम्ही, त्यांच्या संस्थेत असणारी मुलं कधीतरी एकदा जाऊन पहा. महाराजांनी अशी शेकडो मुलं तयार केलेली आहेत. थोडं थांबा जरा, थोडं थांबा. ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांचं भजन का घेतलंय? वॉचमन नाहीत ते, आपण उठू नये याच्याकडे, ते राजेच संप्रदायातले. तर असू द्या. तर या ठिकाणी महाराजांनी सुंदर असं कीर्तन पांडुरंगराया चरणी प्रस्तुत केलेलं आहे. आमचे कृष्णाबाबा केने यांच्या परिवाराच्या वतीने त्यांना पांडुरंगाचा प्रसाद म्हणून या ठिकाणी शाल आणि श्रीफळ दिलं जात आहे. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी आपल्या आगरी समाजाला ज्यांनी पारमार्थिक वैभव प्रदान केलं ते परमपूजनीय स्वानंद श्री सावळराम बाबा यांचे नातू परम आदरणीय श्री वासुदेव महाराज यांचे सुपुत्र सिद्धार्थजी महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी आमचे दादा करतील. त्याचबरोबर आपल्या परिसरातील वारकरी संप्रदाय आमने लोणार परिसराचे अध्यक्ष जनार्दनजी महाराज